नमस्कार मंडळी, संवाद वाहिनीच्या या नवीन भागात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आपण वेगवेगळ्या विषयांवर बोलतो, चर्चा करतो, काही लेख वाचतो, त्याच्यातून काही आपण आपल्या आयुष्याशी काही रिलेट होतंय का बघतो। असं वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा करत असतो, म्हणा बोलतही असतो। तसाच आज आणखीन एक वेगळा विषय, तो म्हणजे टाइम पॉवर्टी, समयाचं किंवा वेळेचं दारिद्र्य। आता दारिद्र्य म्हटलं तर त्याचा अर्थ असा होतो की पुरेसे संसाधन म्हणजे रिसोर्सेस आपल्याकडे नसणं। आता वेळेचं दारिद्र्य म्हणजे काय, तर अर्थात वेळ पुरेसा नसणं। तर आपल्याला खूप गोष्टी करायच्या असतात आणि दिवसाचे फक्त असतात ते 24 तास, ते आपल्याला अपुरे पडतात। आजच्या धकाधकीच्या आयुष्यात तर आपल्याला हा अनुभव बऱ्याच जणांना येतो आणि आपण असं बऱ्याचदा म्हणतो की अरे मला 24 तासही पुरे पडत नाहीत आणि मला केवढ्या गोष्टी करायच्या आहेत पण मला वेळच मिळत नाही। वेळ हा अत्यंत महत्त्वाचा रिसोर्स आहे। दारिद्र्य हे रिलेटिव्ह असू शकतं, म्हणजेच असं की समाजातील असमानतेमुळे काही व्यक्तींना ते बऱ्याचदा सोसावं लागतं। वेळेच्या बाबतीत सुद्धा दिवसाचे जे 24 तास असतात ते सर्वांसाठी काही सारखेच नसतात। या 24 तासात काही जण आपल्या इच्छेनुसार आवडीचं म्हणा असं काम करू शकतात, तर काहींना वेळेचं दारिद्र्य अनुभवावं लागतं। म्हणजेच असं की मला माझ्या मर्जीनुसार वेळ घालवायला मिळत नाही, माझ्या स्वतःच्या विकासासाठी माझ्या आवडीनुसार किंवा माझे छंद असतील ते जोपासायला मला वेळच मिळत नाही। याला आपण म्हणू शकतो वेळेचं दारिद्र्य, टाइम पॉवर्टी। आपण दिवसभराच्या कामाचा थोडासा आढावा घेऊया। आपल्या नक्की लक्षात येईल की घरातली कामं ही बऱ्याचदा बऱ्याच मोठ्या प्रमाणात घरातील मुली किंवा स्त्रिया करताना आपल्याला आढळून येतं। नोकरी करणाऱ्या स्त्रिया सुद्धा घरकाम सांभाळून नोकरी करतात, म्हणजेच काय तर त्यांना त्यांच्या मर्जीनुसार वेळ घालवायला मिळतोच असं नाही। परिणामी या महिलांच्या विकासावर त्याचे एक पडसाद आपल्याला उमटताना दिसतात। जगभरात जेव्हा असा अभ्यास केला गेला ना, तेव्हा असं आढळून आलं की 10 ते 14 हे जो वयोगट आहे, म्हणजे वयाचे 10 ते 14 या वयोगटातील मुली हे त्याच वयोगटातील मुलांपेक्षा साधारणतः 50% जास्त वेळ घरकामासाठी देत असतात। म्हणजे असं की मुली मुलांपेक्षा घरकामाला जास्त वेळ देताना जगभरात आढळून येतात। तसंच स्त्रिया पुरुषांपेक्षा 2 ते 3 पटीने जास्त वेळ घरकामासाठी देताना आढळून आलं आहे। आता घरकाम हे बऱ्याचदा आपण त्याच्यावर काही प्रमाणात चर्चा पण होते की अनपेड वर्क आहे, त्याच्याबद्दल मोबदलाही मिळत नाही आणि ही एक मोठी समस्या पण आहे। तेव्हा या बिनपगारी घरकामाबद्दल सुद्धा चर्चा व्हायला हवी, विचार हा नक्कीच व्हायला हवा आणि त्याच्यावर आपण पावलंही उचलायला हवीत। म्हणजेच काय तर स्त्रिया त्यांच्या मर्जीनुसार त्यांना जर वेळ घालवायचा असेल तर या घरकामाच्या बोजामुळे त्यांना तो मिळत नाही। आता ही समस्या तसं म्हटलं तर वैयक्तिक पातळीचीच आहे का, तर नाही। ही समस्या खरं समाजाच्या पातळीची आहे आणि ही एकट्या दुकट्या स्त्रीची ही समस्या नाहीये, ही सामाजिक समस्या आहे। देशाच्या प्रगतीवर सुद्धा खरं तर ह्याचा दूरगामी परिणाम होत असतो आणि त्यामुळेच मला असं वाटतं की गांभीर्याने ह्या समस्याबद्दल आपण विचार करायचं आज गरज नक्कीच उभी राहिलेली आहे। आता आपण म्हटलं की या समस्येवर काहीतरी उपाय केला पाहिजे, तर काय बरं उपाय करता येईल। थोडासा विचार केला तर असं वाटतं की आपल्या ह्या वेळेचं घड्याळ हे आपल्या प्राधान्यानुसार तयार करायचं। म्हणजे असं की खूप महत्त्वाचं, अति महत्त्वाची, कमी महत्त्वाची नाही केलं तरी चालेल अशा प्रकारे वेगवेगळ्या कामांची जर आपण विभागणी केली आणि त्यानुसार अतिप्राधान्याची कामं आधी केली आणि बाकीची थोडीशी बाजूला सारून तो वेळ आपण आपल्यासाठी दिला तर कदाचित ह्यातून थोडीशी सुटका होऊ शकते। दुसरं म्हणजे असं की हल्ली आपल्याकडे टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झाली आहे, आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे की ज्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळी मशिनरी वापरता येते आणि त्यातून आपला वेळ आपण नक्कीच वाचवू शकतो। तिसरी गोष्ट आपल्याला काय करता येईल
तर आपण विचार करूया की आपल्याला कशाला प्राधान्य द्यायचंय जीवनात आणि त्याच्याप्रमाणे जर आपण आचरण केलं आणि आपण स्वतःसाठी थोडासा वेळ द्यायचा प्रयत्नपूर्वक एफर्ट्स जर घेतले तर मला असं वाटतं हे थोडंसं ह्या समस्येतून आपण बाहेर निघायला उपयोगी ठरू शकतं. टाइम मॅनेजमेंट अर्थातच महत्त्वाचं आहे. आपल्या हातात 24च तास आहेत, तेव्हा हे दिलेला वेळ जो आपल्याकडे वेळ आहे तो आपण कसा मॅनेज करायचा हे मगाशी म्हटलं त्याप्रमाणे अतिमहत्वाचं. प्राधान्याप्रमाणे जर आपण त्याची विभागणी केली आणि स्वतःसाठी वेळ त्यातून काढला तर यातून थोडीशी आपल्याला या समस्येतून सुटका होईल, हे नक्कीच. बऱ्याचदा कसं होतं, दारिद्र्य म्हटलं ना की आपण आर्थिक स्तरावरचा विचार करतो. म्हणजे असं की गरीब आणि श्रीमंत, पैशाच्या तुलनेने आपण सहसा हे बघतो. आणि मग सामाजिक पातळीवर, देशाच्या पातळीवर सरकारकडनं सुद्धा गरिबी हटाव सारखे वेगवेगळे उपक्रम सुद्धा राबवले जातात. पण वेळेच्या बाबतीत मात्र अजून तरी मला हे वाचण्यात आलं नाही की वेळेच्या दारिद्र्यावर सरकारी पातळीवर काहीतरी उपचार किंवा काही प्रकल्प किंवा उपक्रम राबवले गेले आहेत. बऱ्याचदा आपल्याला सरकारी कार्यालयात सुद्धा अनुभव येतो की ब्युरोक्रेटिक आहे. हा अर्ज द्या, मग या टेबलावरनं त्या टेबलावर जा, मग तिथून तो पुढे जाणार आणि मग ती सगळ्या पातळीवर जाऊन मग तो केव्हा तो सँक्शन होईल. तेव्हा आपली जी ही सरकारी कामं असतात, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क असतं, त्याच्यात सुद्धा आपल्याला हे खूप दिरंगाई किंवा खूप वेळ लागतोय असं दिसतं. आणि त्या कामं करण्यामध्ये सुद्धा आपण खूप आपल्या जीवनातला वेळ हा सत्कारणी म्हणता येईल किंवा त्या कारणासाठी आपण लावलेला असतो. पण ह्यात काही करता येईल का? तर ही जी सरकारी दिरंगाई होते आणि त्याच्यामुळे जो आपला रोज खेट्या होतात म्हणा किंवा एवढा वेळ जातो तो आपल्याला कर्टेल करता येईल का? हे सरकारी पातळीवर नक्कीच विचार होऊ शकतो आणि त्यातून मग हे वेळेच्या दारिद्र्यावर उपाय नक्कीच आपल्याला मिळू शकतो. आता आपण असं बघितलं की एक तर मुलं आणि मुली यांच्या कामाची विभागणी वेगळी आहे आणि सामाजिक काय म्हणतील त्यांची जडणघडण करतानाच मुलींनी कामं केली पाहिजे, त्याच्याबद्दल घरकामाबद्दल शिक्षण दिलं जातं. आणि मग ही जी मुलींमधला भेदभाव आहे हे एक कारण आहे असं आपण बघितलं. त्याच्याचप्रमाणे वेगवेगळी आणखीनही सामाजिक कारणं ह्याच्या मागे आपल्याला दिसून येतात. एक म्हणजे आपली जी कुटुंब पद्धती आहे, नातेसंबंध आहेत, ह्यात होणारे बदल. आपली जीवनशैली ही दिवसांदिवस बदलते आहे. आपण वेस्टर्नाइज व्हायला बघत आहोत. त्याच्याचप्रमाणे आपल्या जीवनात स्पर्धा खूप आहे. म्हणजे आजच्या युवा पिढीला ज्या स्पर्धेला तोंड द्यावं लागतं आणि त्याच्यामुळे मग वेळ कमी पडणं हे जे होतं आहे आणि त्यांच्या जीवनात वाढलेली ही जी गती आहे, त्यांच्याकडनं हव्या असलेल्या म्हणजे केल्या जाणाऱ्या अपेक्षा ह्यात सुद्धा खूप भर पडली आहे. ह्या सर्वांचं मला वाटतं वेळेचे दारिद्र्य निर्माण करण्यामध्ये कुठेतरी हातभार असतो आणि ही सुद्धा त्याला कारणीभूत ठरणारी वस्तुस्थिती आहे. त्याच्याचप्रमाणे आता आपण म्हटलं की टेक्नॉलॉजी वाढली आहे, तंत्रज्ञान वाढलं आहे. एकाच वेळी आपण वेगवेगळ्या व्यक्तींशी जोडले जाऊ शकतो आणि एकाच जागी बसून आपण वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊ शकतो. म्हणजे मी आज इथे बसून गुगलवर सर्च करून जगभरातल्या ठिकाणांचं माहिती घेऊ शकते, ते कसं दिसतंय याचे फोटोग्राफ बघू शकते आणि मग ह्या सर्वांच्या दृष्टीने मी जगभराशी कनेक्टेड राहू शकते. पण होतं कसं की हे सगळं होऊन सुद्धा आपण एकटं पडतोय असं बऱ्याचदा अनुभव येतो. म्हणजे असं की हे थोडं स्पर्धात्मक होतं किंवा आपण जास्त सोशल मीडियावरती जातो, मग आपला वेळ त्याच्यात जातो आणि मग आपल्यासाठी म्हणून, आपल्या विकासासाठी म्हणून जो आपल्याला वेळ हवा असतो तो कुठेतरी कमी पडतो असं मला वाटतं. आणि मगाशी मी म्हटलं की आर्थिक स्तरावर गरीब श्रीमंत असं आपण बऱ्याचदा म्हणतो. म्हणजे ज्याच्याकडे पैसा तो श्रीमंत आणि ज्याच्याकडे पैसा नाही तो गरीब, मग त्याचं दारिद्र्य असं आपण म्हणतो. पण हे वेळेच्या दारिद्र्याच्या बाबतीत काय होतं की श्रीमंतांना सुद्धा वेळ कमी पडत नाही असं नाही. श्रीमंत गरीब दोघांनाही वेगवेगळ्या प्रकारे त्यांना हवा असलेला वेळ कमी पडत असतो. म्हणजे आता कदाचित गरीब व्यक्तीला
ज्या गोष्टीसाठी वेळ हवा असेल तीच गोष्ट श्रीमंताला नको असेल. कदाचित श्रीमंताला आउटडोर पिकनिकला जायला हवं किंवा ट्रिप्स अरेंज करायला मिळत नाहीयेत मला, म्हणून कदाचित दारिद्र्य वाटत असेल. तर गरीबाला मला माझा छोटासा काही छंद असेल तो जोपासायला मिळत नाहीये म्हणून कदाचित गरिबी असेल. त्यामुळे गरीब श्रीमंत यांच्या समस्या तशा वेगळ्या आहेत, पण तरी सुद्धा वेळेचं दारिद्र्य असं म्हटलं तर ते सर्वांनाच काही ना काही प्रमाणात आज आपण अनुभवताना बघतो आहोत. बऱ्याचदा काय होतं, आजच्या युगात आपण म्हणजे नोकरदार वर्ग हा मोठा वर्ग आहे आणि तो नोकरीला जाण्यासाठी म्हणजे ट्रॅव्हलिंग पिरियड जो आहे, प्रवासाचा जो काळ आहे तो सुद्धा वाढलेला आहे. कुठेही नोकरी मिळाली तरी मला माझी नोकरी गमवायची नाहीये, मग रोज जाण्या येण्यात मी 1, 2, 3, 4, 5 तास घालवते आहे किंवा घालवतो आहे आणि त्याच्यामुळे मला माझ्या 24 तासापैकी तेवढा काळ माझा वजा होतो आणि मग त्याच्यामुळे दारिद्र्य निर्माण होऊ शकतं. पण मग अशा वेळी काय करू शकतो की तो वेळ मी काही गोष्टींसाठी वापरू शकते का किंवा शकतो का याचा विचार करून त्या दृष्टीने टाइम मॅनेजमेंट जर केलं तर आपण त्या समस्येला थोडंसं सकारात्मक पद्धतीने तोंड देऊ शकू असं मला नक्कीच वाटतं. तर हे जे आहे म्हणजे गरीब श्रीमंत हे मटेरियल पॉवर्टीचं झालं, पण आपण आज गरज आहे विचार करायची ते टाइम पॉवर्टीबद्दल. आपल्या हातात असलेला वेळ हा माझ्यासाठी, माझ्या विकासासाठी मी कसा वापरू शकतो किंवा शकते याबद्दल विचार व्हायला हवा आणि त्याच्यासाठी जे सामाजिक घटक कारणीभूत आहेत त्याचा सुद्धा विचार करून त्यावर काही उपाययोजना होते का, सरकार पातळीवर काही करता येतं का याबद्दल आपण विचार करायला हवं, नक्कीच हवा. आणि मला असं वाटतं की हे अगदी अशक्य आहे अशातला भाग नाही, हे आपण नक्कीच विचार करून त्याच्यावर तोडगा काढू शकतो आणि याच्यासाठीच आज या विषयावर थोडी चर्चा करावी असं मला वाटलं. आपण प्रत्येकाने आपले 24 तास जे आहेत ते आपण आपल्या प्राधान्यानुसार घालवतोय का किंवा त्याच्यासाठी मी माझं हवं असलेलं घड्याळ तयार करू शकतोय का याबद्दल मला वाटतं विचार करूया. आपल्या हातात जो थोडासा वेळ आहे, आपलं आयुष्य आहे, ते मला हवंय तसं माझ्या विकासासाठी मी वापरावं याबद्दल प्रयत्नपूर्वक आपण विचार करायला हवा. आणि त्याच्याचमुळे मला असं वाटतं की वेळेचं दारिद्र्य किंवा टाइम पॉवर्टी ही जी गोष्ट आहे ती समजून घेऊन त्याच्यावर आपण उपाययोजना करणं खरंच गरजेचं आहे. तर मंडळी, हे थोडंसं टाइम पॉवर्टीबद्दल जे मला वाटत होतं ते मी आज तुमच्याशी शेअर केलं. तुम्ही याबद्दल काही कधी विचार केला आहे का किंवा आता विचार केला तर मग तुम्हाला काय वाटतंय नक्की कळवा. तुमचे विचार ऐकायलाही आवडेल. टाइम मॅनेजमेंट करायच्या ज्या स्किल्स असतात त्या आपण प्रत्येकाला डेव्हलप करायला हव्यात. तुम्ही तशा केल्या आहेत का किंवा ते करण्यासाठी काही तुम्हाला असं वाटतंय का की आपण त्याच्यावर एकदा चर्चा करू. तुम्हाला काय वाटतंय ते जरूर कळवा. कॉमेंट्स तुमच्या वाचायला आम्हाला नक्कीच आवडतात. प्रतिसाद नक्कीच द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर संवाद वाहिनी हे चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन विषयात, नवीन चर्चेसाठी. तोपर्यंत नमस्कार.